Good morning, everybody. सब्जेक्ट केमिस्ट्री. तर आपण बेसिक केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला डिप्लोमासाठी पहिल्या सेमिस्टरला पण आणि सेकंड सेमिस्टरला पण केमिस्ट्री विषय हा कंपल्सरी आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे की डिप्लोमाला जो सिलेबस आहे केमिस्ट्रीसाठी त्याचा जो बेसिक पार्ट जो आहे त्या आपण ह्या लेक्चरमधून बघायचा आहे. तर आता तुम्ही हे जे आपण बेसिक पार्ट घेणार आहोत केमिस्ट्रीचा त्याचा तुम्ही घरी चांगला अभ्यास करा, डिटेलमध्ये बघा, ते बारकाईने अभ्यास करा, कारण की त्याचा उपयोग तुम्हाला डिप्लोमाच्या अभ्यास करत होताना त्याचा उपयोग होणार आहे, कारण की त्याच्यावरतीच आधारित डिप्लोमाचा पुढचा सिलेबस असणार आहे. ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम ॲटम म्हणजे काय बघू. ॲटम तर एखादा पदार्थ जो आहे की त्याचा लहानात लहान कण की त्याचं पुन्हा विभाजन करता येत नाही त्याला आपण काय म्हणतो ॲटम. तुम्ही त्याला मराठीमध्ये अणु असे म्हणताय. तुम्हाला विज्ञान विषय होता 10वी पर्यंत, तर ॲटमला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणत होता अणु, तर त्यालाच आपण ॲटम असे म्हणतो. तर पहिला आपण त्याची डेफिनेशन काय बघू. इट इज दी स्मॉलेस्ट particle of an element which cannot be further subdivided which cannot be further subdivided and which take part in which take part in all chemical changes all chemical changes is it possesses all the properties it possesses all the properties of original substance. All the properties of the original element. तर आता आपण या ठिकाणी ॲटम म्हणजे काय बघणार आहोत. ॲटमला आपण मराठीमध्ये अणु असे म्हणतो. तर अणु कशाला म्हणतात, तर इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान पार्टिकल म्हणजे कण ऑफ एन एलिमेंट म्हणजे त्या वस्तूचा त्या पदार्थाचा काय असणार आहे लहानात लहान कण विच कॅनॉट बी फर्दर. कॅनॉट म्हणजे परत काय त्याचं करता येत नाही की डिवायडेशन. कॅनॉट बी फर्दर सब डिवायडेड की त्याचं पुन्हा विभाजन करता येईल. आता हा खडूचा चौक आहे, ठीक आहे, हा चौक आहे, याचा एक आपण लहान लहान तुकडे केले बारीक, पण अशी एक स्टेप येईल की त्याचा लहानात लहान पार्ट येईल की त्याचं पुन्हा त्या पार्टचं आपण विभाजन करू शकत नाही. आता
ह्याचे आपण विभाजन 100 तुकडे करू शकतो. ठीक आहे. पुन्हा त्या 100चे पुन्हा आणि केले पुन्हा तुकडे. ठीक आहे. पण अशी एक स्टेप येईल की त्याचा असा एक लहान कण येईल की त्याचं विभाजन आपण पुन्हा करू शकत नाही. म्हणजे एका चॉक पासून आपण भरपूर डिवायडेशन केलेलं आहे, तुकडे बारीक बारीक केलेले, अनेक तुकडे आपण त्याचे करू शकतो. पण असा एक शेवटची स्टेप येईल की त्या लहान कणाचं पुन्हा आपण विभाजन करू शकत नाही. त्या ठिकाणी थांबावं लागेल. त्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? ॲटम असे म्हणतो. ॲटम म्हणजे काय समजलं काय बघा? इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान, पार्टिकल म्हणजे कण. कुणाचा? तर ऑफ एन एलिमेंट, त्या वस्तूचा, त्या पदार्थाचा काय असणार आहे? तो लहानात लहान कण असणार आहे की विच कॅनॉट बी फर्दर सबडिवाइडेड, की त्याचं पुन्हा डिवायडेशन किंवा विभाजन करता येत नाही. अँड विच टेक पार्ट इन ऑल केमिकल चेंजेस, की तो सर्व रासायनिक अभिक्रियेमध्ये, रासायनिक बदलामध्ये, विच टेक पार्ट इन ऑल केमिकल चेंजेस. केमिकल म्हणजे काय? रासायनिक. केमिकल म्हणजे रासायनिक, चेंजेस म्हणजे बदल, की तो सर्व रासायनिक चेंजेस जे आहेत, बदल आहेत, ते दर्शवू शकतो. त्यानंतर काय म्हणते बघा? इट पजेसेस ऑल द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर गुणधर्म. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. त्या पदार्थाचे गुणधर्म. ओके. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म ऑफ द ओरिजिनल एलिमेंट. ऑफ द ओरिजिनल एलिमेंट म्हणजेच काय? तर आता या खडूचं मी लहान लहान बारीक तुकडे तयार केले, भरपूर तुकडे केले, पण त्याच्यातला एक छोटासा लहानात लहान कण असेल की त्याचं पुन्हा मी बारीक तुकडे करू शकत नाही. पण त्या लहानात लहान कणाचे जे गुणधर्म असणार आहेत, ह्या खडूचे जे गुणधर्म असणार आहेत ते त्याचे असणार आहेत. साखरेचा खडा तुम्हाला माहिती आहे. साखरेच्या खड्याच्या आपण, साखरेचा खडा चवीला कसा असणार? गोड असणार आहे, बरोबर. तर त्याचे आपण लहानात लहान पार्ट तयार केले. पण अशी एक स्टेप येईल की त्याचा शेवटचा एक पार्ट असेल की त्याचं आपण विभाजन करू शकत नाही. पण त्या लहान पार्ट जो आहे त्याची पण चव गोडच असणार आहे आणि मोठ्या खड्याची पण चव कशी असणार आहे? गोडच असणार आहे. म्हणजेच काय की इट पजेसेस ऑल. ऑल म्हणजे सर्व. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, की त्या लहान कणाचे सर्व गुणधर्म हे त्याच्या मूळ जो ओरिजिनल पदार्थ आहे, मुख्य जो ज्या पदार्थाचं आपण विभाजन केलं होतं त्या मूळ घटकासारखेच त्याचे सर्व गुणधर्म असणार आहे. ऑफ द ओरिजिनल एलिमेंट. ओरिजिनल म्हणजे जो मुख्य पदार्थ जो होता त्या पादार्थाचे आपण काय केलंय? विभाजन केलेलं आहे. त्या मुख्य पदार्थाचे जे गुणधर्म असणार आहेत तेच त्या लहान कणाचे गुणधर्म असणार आहेत. आता पाणी तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा एक थेंब त्याची चव तीच असणार आहे आणि एक ग्लास पाणी घेतलं त्याची चव काय असणार आहे? तीच असणार आहे. किंवा पाण्याचे जे गुणधर्म असणार आहे, एक ग्लास पाण्याचे गुणधर्म पण तेच असणार आहेत आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी बाहेर काढलं पण त्याचे गुणधर्म तेच असणार आहेत. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय बघा, ॲटम म्हणजे काय? ॲटम म्हणजे त्याला आपण अणु असे म्हणतो. इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. स्मॉलेस्ट म्हणजे काय? लहानात लहान कण, की विच कॅनॉट बी फर्दर सबडिवाइडेड, की त्याचं पुन्हा आपण विभाजन करू शकत नाही. असा एक पदार्थ आहे की त्याचा लहानात लहान कण, की त्याचं पुन्हा त्या कणाचं आपण विभाजन करू शकत नाही. अँड विच टेक पार्ट इन ऑल केमिकल चेंजेस, आणि तो सर्व केमिकल चेंजेस मध्ये, रासायनिक बदलामध्ये भाग घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर इट पजेसेस ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल एलिमेंट. आणखी तो काय करू शकतो की त्याचं सर्व जे गुणधर्म आहेत, ऑल द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. सर्व जे गुणधर्म आहेत त्याचे ते कुणासारखे असणार आहेत? ओरिजिनल एलिमेंट म्हणजे मुख्य त्याचा जो पदार्थ आहे त्याच्यासारखेच त्याचे गुणधर्म असणार आहेत. मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे साखरेच्या खड्याचं उदाहरण, की साखरेच्या खडा जो आहे त्याचं जे गुणधर्म जे असणार आहे तेच त्याच्यापासून जे लहान लहान आपण डिवायडेशन करून बारीक बारीक कण जे तयार करणार आहोत त्या कणाचे गुणधर्म तेच असणार आहे. ओके. लिहून घ्या. ॲटम म्हणजे काय? ॲटमला आपण मराठीमध्ये अणु असे म्हणतो. ठीक आहे.
नेक्स्ट पॉइंट आहे ॲटम नंतर मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय बघा. इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. इट इज द smallest particle of substance. It is the smallest particle of substance or compound substance or compound possessing all the properties all the properties of original substance. Example, आपण त्याचं बघू काय तर molecule of water contains two atoms of hydrogen, two atoms of hydrogen, and one atom of oxygen, and one atom of oxygen. तर मॉलिक्यूल म्हणजे काय बघा की इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान कण ऑफ सबस्टन्स, एखाद्या पदार्थाचा लहानात लहान कण. ऑफ कंपाऊंड म्हणजे ते पदार्थच असणार आहे. possessing all the properties of original substance. की मगाशी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पाणी घ्यायचा, पाण्याचा एक थेंब बाहेर काढला लहानात लहान कण तर त्याच्यामध्ये कोण असणार आहे H2. पाणी म्हणजे कोण आलं H2. तर त्याच्यामध्ये किती हायड्रोजन आहेत? हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन किती आहे? 1 आहे. बरोबर. त्याच्यापासून H2 तयार बनलेला आहे. तर त्या H2 मध्ये एक थेंब जो पाण्याचा आहे त्याचे जे गुणधर्म आहेत तेच संपूर्ण पाण्याचे गुणधर्म असणार किंवा संपूर्ण पाण्याचे जे गुणधर्म आहेत तेच त्या एका थेंबाचे गुणधर्म असणार आहे. त्या एका थेंबाला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. आता मॉलिक्यूलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. मॉलिक्यूल ऑफ वॉटर कंटेन्स 2 atoms ऑफ हायड्रोजन. की मॉलिक्यूल कशाला म्हणतात तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून जो सबस्टन्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल असे म्हणतो. काय सांगतोय बघा, ॲटम म्हणजे काय? सिंगल ॲटम असणार आहे. हायड्रोजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम. ओके. तर मॉलिक्यूल कसा झालेला आहे, बनलेला आहे की 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स एकसारखे किंवा भिन्न असतील ते एकत्र येतात आणि त्याच्यापासून ॲटमची निर्मिती झालेली, मॉलिक्यूलची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. Molecule is made up of molecule is made up of molecule is made up of torn
similar or different kinds of atoms. तर ॲटम मध्ये आपण पाहिलं होतं की पदार्थाचा जो लहानात लहान कण आहे की त्याचं पुन्हा विभाजन करता येत नाही, पण त्या लहानात लहान कणाचे जे गुणधर्म आहेत ते ओरिजिनल एलिमेंट सारखेच असणार आहेत, त्याला ॲटम म्हणलं होतं. तर या ठिकाणी आपण मॉलिक्यूल म्हणजे काय बघणार आहोत. तर मॉलिक्यूल म्हणजे काय, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स ऑर कंपाऊंड. एखाद्या पदार्थाचा लहानात लहान घटक पार्ट possessing all the properties of original substance, की तो सर्व गुणधर्म जे आहेत ते ओरिजिनल पदार्थासारखेच दाखवतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण पाहिलेला आहे. मॉलिक्यूल ऑफ वॉटर कंटेन्स 2 atoms ऑफ हायड्रोजन अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन. आता हा H2O तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये 2 ॲटम कोणाचे आहेत, हायड्रोजनचे आहेत. H2 म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. त्याच्यापासून पाणी तयार झालेला वॉटर मॉलिक्यूल बनलेला आहे. ठीक आहे. मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ. मॉलिक्यूल कसा तयार होतो, मेड म्हणजे काय, बनणे, तयार होणे. मॉलिक्यूल हा कसा तयार झालेला आहे, मेड अप ऑफ 2 or more. 2 म्हणजे 2 और मोर म्हणजे जास्त, 2 किंवा 2 पेक्षा अधिक. आयदर सिमिलर म्हणजे एकसारखी और डिफरंट म्हणजे वेगवेगळी. आता या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत H2 म्हणजे एकसारखे, और डिफरंट का म्हणजे ऑक्सिजन त्याच्यात वेगळा आहे. ओके, म्हणजे त्याला आपण डिफरंट मध्ये काइंड्स ऑफ ॲटम्स. की मॉलिक्यूल बनलाय कशापासून, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक एकसारखे. 2 or more म्हणजे 2 पेक्षा जास्त. आयदर सिमिलर म्हणजे एकसारखेच, और डिफरंट म्हणजे भिन्न. आयदर सिमिलर और डिफरंट काइंड्स ऑफ ॲटम्स. की मॉलिक्यूल हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जेव्हा ॲटम्स एकत्र येतात मग ते एकसारखे असतील किंवा भिन्न असतील. सिमिलर म्हणजे एकसारखे, डिफरंट म्हणजे वेगवेगळे. ते जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून मॉलिक्यूलची निर्मिती होते. आता एक्झाम्पल काय दिले, मॉलिक्यूल ऑफ वॉटर कंटेन्स 2 atoms ऑफ हायड्रोजन अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन. की पाण्याचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये 2 atoms हायड्रोजनचे आहेत आणि 1 atom हा ऑक्सिजनचा आहे. बघा, लिहून घ्या नोट्स. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय. ॲटम म्हणजे काय बघा, तर इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट which cannot be further subdivided and which can take part in all chemical changes. की एखाद्या पदार्थाचा लहानात लहान कण की असे एक स्टेप येईल की त्या पदार्थाचे विभाजन केलेलं आहे, लहानात लहान केलेलं आहे, पण त्या कणापासून नवीन कण तयार करता येत नाही. त्या स्टेपच्या कणाला आपण काय म्हणतो, ॲटम असे म्हणतो. की पण त्याचे जे सर्व गुणधर्म आहेत, इट पजेसेस ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल एलिमेंट. की त्याचे गुणधर्म जे आहेत ते मुख्य पदार्थासारखेच असणार आहेत, त्याच्यात कुठलाही बदल असत नाही. इट केमिकल चेंजेस, रासायनिक बदल देखील तो दर्शवू शकतो. मॉलिक्यूल म्हणजे काय बघितलेला आहे, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स और कंपाउंड. एखाद्या कंपाउंडचा किंवा पदार्थाचा लहानात लहान कण, पजेसिंग ऑल द प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्स. की तो सर्व गुणधर्म त्याचे जे आहेत प्रॉपर्टी ते मुख्य सबस्टन्स सारखेच दाखवतो, ओरिजिनल पदार्थासारखे सर्व गुणधर्म दर्शवतो. एक्झाम्पल दिलेला आहे, मॉलिक्यूल ऑफ वॉटर कंटेन्स 2 atoms ऑफ हायड्रोजन अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन. H2O म्हणजे वॉटर आहे की त्याच्यामध्ये 2 atoms हे हायड्रोजनचे आहेत, 1 atom हा ऑक्सिजनचा आहे. तेव्हा मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ, मॉलिक्यूल कसा बनला जातो तर 2 or more म्हणजे जास्त, 2 पेक्षा जास्त. आयदर सिमिलर और डिफरंट.
सिमिलर म्हणजे एकसारखे, डिफरंट म्हणजे भिन्न काइंड्स ऑफ की दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा एकसारखे असू द्यात किंवा भिन्न ॲटम्स असू द्यात ते जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून मॉलिक्यूलची निर्मिती होते. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंटकडे आपण जाणार आहोत. ॲटम आपल्याला ॲटम म्हणजे काय की सिंगल ॲटम असणार आहे, लहानात लहान कर त्याचं डिवायडेशन करू शकत नाही आपण. पण मॉलिक्यूल म्हणजे काय तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम जेव्हा सारखे असू द्यात किंवा भिन्न असू द्यात एकत्र येतात त्याच्यापासून मॉलिक्यूलची निर्मिती होते. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एन एटम. फंडामेंटल पार्टिकल्स of an atom के ॲटम मध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण या ठिकाणी डिटेल मध्ये बघणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे हा न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये प्रोटॉन असणार आहे, न्यूट्रॉन असणार आहे. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो. त्यानंतर ही पहिली कक्षा असणार आहे के सेल. त्यानंतर एन सेल, त्यानंतर एम सेल, त्यानंतर एन सेल. ओके, तर के एन 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 या ठिकाणी इलेक्ट्रॉन असणार आहे, बरोबर. हे इलेक्ट्रॉन असणार आहे समथिंग. ओके, तर प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असणार आहे. पण हा कोण आहे, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस, तर त्या न्यूक्लियसच्या केंद्रकामध्ये हा ॲटमची संरचना आहे. या ॲटमची डायग्राम आहे अणूची. तर त्या अणूच्या संरचनेमध्ये आपण बघू शकतो की त्या अणूच्या केंद्रकामध्ये, केंद्रक म्हणजे कोण, न्यूक्लियस आहे. तर त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. न्यूट्रॉन आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसणार आहे, ते उदासीन आहे, न्यूट्रल आहे. आणि बाहेरच्या कक्षा ज्या आहेत के एल एम एन, ह्या ज्या कक्षा आहेत ह्या तुम्ही 10वी पर्यंत बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. तर त्या कक्षेमध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. आणि त्या अणूच्या केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये कोण असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज असत नाही. तर इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह म्हणजे मायनस. ओके, तर ते इलेक्ट्रॉन आहे त्या बाहेरील एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, म्हणजे न्यूक्लियस सोडून जो बाहेरचा जो पार्ट आहे, बाहेरच्या ज्या कक्षा आहेत के एन एम एन, त्या कक्षामध्ये कोण भेटतात,
इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर प्रत्येक कक्षामध्ये इलेक्ट्रॉन असणार आहेत. तर आता आपण फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एन एटम, तर टोटल 3 पार्टिकल आपल्याला बघायला मिळतात एटम मध्ये. फर्स्ट आहे प्रोटॉन, त्यानंतर कोण आहे न्यूट्रॉन, त्यानंतर कोण आहे इलेक्ट्रॉन. ओके, तर आपल्याला 3 पार्टिकल्स बघायला मिळतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके, तर फर्स्ट आपण बघू प्रोटॉन. तर त्या प्रोटॉनचं सिम्बॉल बघू, नेचर बघू. सिम्बॉल, नेचर, सिम्बॉल, नेचर, लोकेशन, मास, एमयू युनिट आहे. एमयू म्हणजे ॲटॉमिक मास युनिट, त्याला एमयू म्हणतो. आणि चार्ज, चार्ज म्हणजे त्याच्यावरती कुठला चार्ज असणार. ओके, तर प्रोटॉन कुठल्या अक्षराने आपण दर्शवलेला आहे, तर कॅपिटल पी. सिम्बॉल कुठला असणार आहे त्याचा, पी या अक्षराने सिम्बॉल आहे. नेचर, त्याचं नेचर कसं आहे, तर त्याच्यावरती कुठला चार्ज आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन या ठिकाणी त्याच्यावरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्हली चार्ज. त्यानंतर लोकेशन, त्याचं स्थान बघा कुठे आहे प्रोटॉनचं, तर लोकेशन म्हणजे काय, स्थान, जागा. तर त्या प्रोटॉनचं लोकेशन आहे न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस. मास, त्याचं मास म्हणजे वजन किती आहे, वस्तुमान किती आहे, ॲटॉमिक मास युनिट मध्ये आपण बघतो त्याला 1.007825, 1.007825. आणि चार्ज कुठला आहे, तर +1. चार्ज त्याचा कुठला आहे, +1. ओके, परत एकदा बघा, फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एन एटम. एटम मध्ये कोणकोणते घटक आहेत, पहिला आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. ही एटमची संरचना केलेली आहे की त्याच्यामध्ये हा सुरुवातीला केंद्रकामध्ये न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन एक आहे, न्यूट्रॉन आहे. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि बाहेरच्या ज्या कक्षा आहेत के एल एम एन, तर त्या के एल एम एन कक्षामध्ये कोण फिरत आहेत, इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. ओके, तर प्रोटॉनचा सिम्बॉल आहे पी, कॅपिटल पी या अक्षराने प्रोटॉन दर्शवला जातो. नेचर, पॉझिटिव्ह चार्ज. इथं बघा पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रोटॉनवर, त्यामुळे आपण त्याचं नेचर काय म्हणतोय, पॉझिटिव्ह चार्ज. लोकेशन, त्या प्रोटॉनचं स्थान कुठं आहे, तर न्यूक्लियस मध्ये. त्या अणूच्या केंद्रकामध्ये जो आहे न्यूक्लियस जो आहे, त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतो सेंटरला. त्यानंतर मास, एमयू मध्ये. एमयू म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. एमयू म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. एमयूचा लॉंग फॉर्म, एमयूचा लॉंग फॉर्म काय, ॲटॉमिक मास युनिट. ते किती आहे मास त्याचं, 1.007825 इतका आहे. आणि चार्ज +1, त्याच्यावरती कुठला चार्ज आहे, +1. ठीक आहे, हे लिहून घ्या. परत एकदा बघा, अणूची संरचना सांगतोय. हा न्यूक्लियस आहे.
ओके. न्यूक्लियस म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये जो सेंटरला पार्ट आहे त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. की त्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आणि दुसरा न्यूट्रॉन हे दोघेच असतात. अणूच्या केंद्रकामध्ये कोण कोण असतंय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघेच असतात. त्याच्या भोवती जे आहे त्या सेल्स आहेत, कक्षा म्हणतो आपण त्याला. तर पहिले के सेल, एन सेल, एम सेल, एन सेल. ओके. तर त्या कक्षेमध्ये काय असतात, जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केलं जाते. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसरे 8, त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण केले असते. म्हणजे इलेक्ट्रॉनची जागा कुठं आहे, आउटसाइडला आहे न्यूक्लियसच्या. न्यूक्लियसच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट जो आहे की न्यूक्लियसच्या भोवती जे फिरणाऱ्या कक्षा आहेत त्याच्यामध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. तर तुम्हाला आता या ठिकाणी इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज बघायला मिळतोय, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज नाही आहे. ठीक आहे. तर त्यानुसार आपण काय करणार आहोत, आता तिघांचेही एकूण ॲटम मध्ये 3 पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. तर त्या प्रत्येकाचा आपण बघायचा आहे, सिम्बॉल बघायचा आहे, त्यानंतर नेचर बघायचा आहे, त्यानंतर लोकेशन बघायचं आहे. सिम्बॉल म्हणजे त्याचं कोणत्या अक्षराने तो दर्शवला जातो, प्रेझेंटेशन. ठीक आहे. त्यानंतर नेचर, त्याचं स्वरूप कसं आहे, पॉझिटिव्ह आहे काय, न्यूट्रल आहे काय, निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला नेचर म्हणतो. त्यानंतर लोकेशन, लोकेशन म्हणजे त्याचं स्थान, तो त्या ॲटम मध्ये कुठल्या पार्ट मध्ये राहतो, त्याचं स्थान कुठं आहे त्याला आपण लोकेशन म्हणतो. त्यानंतर मास, मासला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास युनिट. याच्यामध्ये एमयू म्हणजे ॲटॉमिक मास युनिट असे म्हणतो आपण. तर त्याचं मास म्हणजे वस्तुमान किती आहे, तर त्या ठिकाणी त्याचं वस्तुमान येईल. आणि चार्ज, त्याच्यावरती कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, +1 आहे काय, 0 आहे काय, -1 आहे, ते त्या ठिकाणी मेन्शन होईल प्रत्येकाचं. हे लिहून घ्या पहिला. तुम्ही याच्यामध्ये ह्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या केमिस्ट्रीच्या वहीमध्ये लिहून काढा जावा. ॲटमची डेफिनेशन काय आहे ती, किंवा मॉलिक्यूल म्हणजे काय ते पण लिहा. त्यानंतर फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲन ॲटम, की ॲटम मध्ये कोणकोणते घटक आहेत त्याची डायग्राम काढून सुद्धा या नोट्स तुम्ही वहीमध्ये मेन्शन करत जावा. ज्यावेळी तुमच्या वह्या चेक केल्या जातील तेव्हा ते तुम्ही लिहिलेलं असलं पाहिजे त्या ठिकाणी. ओके. हे बेस आहे, हे बेस तुम्ही परफेक्ट करा. याच्यावरती डिपेंडंट पुढचा डिप्लोमाचा सिलेबस असणार आहे. ठीक आहे.